या भावनांचं कॉन्शियस व्हेंटिंग कसं करायचं। आपण आपल्यामध्ये जेव्हा खूप साऱ्या निगेटिव्ह इमोशन्स या भरून ठेवलेल्या असतात, भूतकाळातल्या कटू आठवणी त्यावेळेला काहीतरी ट्रिगर झालेल्या असतात, अगदी सायकोलॉजीच्या भाषेमध्ये किंवा सायंटिफिक दृष्ट्या सांगायचं जर झाला, भूतकाळात झालेल्या जखमांचा तुमच्या वर्तमानातल्या बिहेवियरवर परिणाम होत नाही। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। हे देवानंदचं अतिशय फेमस गाणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। या गाण्यामध्ये तो सगळ्या चिंता, सगळी टेन्शन, सगळी दुःख यांना वाट मोकळी करून द्या असं सांगतोय। आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ह्यासारख्या अनेक निगेटिव्ह भावना असतात आणि आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे हा या भावनांचं कॉन्शियस व्हेंटिंग कसं करायचं, या भावनांचा निचरा योग्य पद्धतीने कसा होतो आणि तो जर योग्य व्यक्तीसमोर झाला तर त्याचे किती फायदे आपल्याला होतात, या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे। जर या भावनांना मोकळी वाट करून दिली, त्याचं कॉन्शियस व्हेंटिंग आपण जर करू शकलो तर आयुष्य हे खूप सुकर आणि सुंदर होतं आणि आपणही मैं जिंदगी का साथ निभाता चला गया म्हणायला सज्ज होतो। अशा या कॉन्शियस व्हेंटिंगचे प्रकार आहेत आणि त्याचे खूप फायदेही आहेत। जसं रडणं आहे, हसणं आहे, बॉडी शेकिंग असतं किंवा जांभई देणं, हे सुद्धा एक व्हेंटिंगचा प्रकार आहे किंवा इमोशनल डिस्चार्जचा तो एक प्रकार आहे। त्याचबरोबर आपल्याला समजून घेणारा, आपलं म्हणणं शांतपणे ऐकणारा असा एखाद्या व्यक्तीसमोर आपल्या भावना व्यक्त करणं हे देखील एक कॉन्शियस व्हेंटिंगचं माध्यम आहे। ते खूप पॉवरफुल माध्यम आहे आणि आपण आज या भावना ज्या आहेत त्या बोलून जर व्यक्त केल्या तर त्यातून आपल्याला मिळणाऱ्या बेनिफिट्स बद्दलच चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण। आज तुमच्या सोबत आपण आपल्यामध्ये ज्या निगेटिव्ह इमोशन्स साठवून ठेवलेल्या असतात त्या जर तुम्ही योग्य व्यक्तीसमोर बोललात किंवा व्यक्त केलात तर त्याचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक ह्याचे जे फायदे होतात त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधू इच्छिते। आपण आपल्यामध्ये जेव्हा खूप साऱ्या निगेटिव्ह इमोशन्स या भरून ठेवलेल्या असतात त्यावेळेला आपली परिस्थिती या एका छोट्याशा, आपण म्हणतो ना की काचेची खोलीमध्ये आपण बंद झालेलो आहोत आणि त्या व्यक्तीला आजूबाजूचं सगळं दिसतंय, काय चाललंय ते त्याला समजतंय, पण त्याला ते त्या पद्धतीने फीलच करता येत नाहीये, तो ते सेन्सच करू शकत नाही आणि त्याची फील करण्याची कपॅसिटी ही हळूहळू कमी होऊ लागते। मग जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीसमोर बोलायला लागता, स्वतःच्या इमोशन्स या एक्सप्रेस करायला लागता, त्यावेळेला तुम्हाला पुढील प्रकारचे फायदे दिसून येतात। पहिला फायदा म्हणजे जी निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये साठून राहिलेली असते ती बाहेर पडायला सुरुवात होते। तुमच्यामध्ये ठासून भरलेल्या या जे इमोशन्स असतात त्या नेगेटिव्हिटीने चार्ज असतात आणि जेव्हा तुमचा इमोशनल डिस्चार्ज होतो तेव्हा या ऑटोमॅटिकली याची नेगेटिव्ह एनर्जी ही कमी होत जाते। दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याकडून जेव्हा नातेसंबंधांमध्ये एखादं चुकीचं वर्तन घडतं तर त्यावेळेला बऱ्याच वेळा ते कशातून आलेलं असतं तर ते तुमच्या पास्ट हर्ट्स मधून आलेलं असतं, तुमच्या भूतकाळातल्या कटू आठवणी त्यावेळेला काहीतरी ट्रिगर झालेल्या असतात आणि त्याच्यातून ते आलेलं असतं। पण अशा या कटू आठवणी किंवा त्याला जोडून असलेल्या ज्या भावना असतात त्या जर आपण योग्य पद्धतीने व्यक्त केल्या, त्याला जर वाट मोकळी करून दिली तर असं चुकीचं वर्तन पुन्हा आपल्याकडून घडत नाही। तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे जेव्हा अशा इमोशनल डिस्चार्ज घडून येतो तेव्हा याची पुढची पायरी असते ती म्हणजे आपल्यामध्ये एक स्पॉन्टेनियसली एक
रिप्रोसेसिंग घडायला सुरुवात होतं, किंवा तुम्ही स्वतःचाच एक आपण म्हणतो ना सिंहावलोकन करतो आपण, किंवा आपणच आपलं रिइव्हॅल्युएशन करून घेतो. आपल्या वागण्याचा आपण एक आढावा घ्यायला सुरुवात करतो आणि त्यामुळं आपल्या वागण्यामध्ये आधी जी ताठरता आलेली असते ती जाऊन ती व्यक्ती एक फ्लेक्झिबल बनते आणि त्यातून नातेसंबंधांमध्ये सुधारणा व्हायला लागते. चौथा महत्वाचा फायदा म्हणजे सायकोलॉजी शिकताना असं शिकवतात की प्रत्येक माणूस हा जन्माला येताना त्याच्या पूर्ण कपॅसिटीज घेऊनच जन्माला आलेला असतो. तो बुद्धिमान असतो, सेन्सिटिव्ह असतो, उत्साही असतो. पण हळूहळू आपण मोठे होत असताना त्याला जे काही अनुभव येतात त्याच्यातून त्याचं मन किंवा त्याचा मेंदू हळूहळू ब्लॉक व्हायला लागतात आणि मग त्याची जी ग्रोथ असते ती हळूहळू खुंटत जाते. पण तुम्ही जर योग्य पद्धतीने डिस्चार्ज केला, तुम्ही कॉन्शियस वेंटिंग जर केलं, तर हे जे ब्लॉकेजेस असतात ते निघून जातात आणि तुमचा जो सेल्फ अवेअरनेस असतो तो वाढायला मदत होते. तुमच्या संपूर्ण कपॅसिटीने तुम्ही काम करू शकता. पाचवा अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या फिलिंग्स बरोबर पुन्हा कनेक्ट करू शकता. लहानपणापासून येत गेलेल्या निरनिराळ्या अनुभवांमुळं आणि त्यातून आपल्याला झालेले जे दुःख आहे तर ते जर आपण व्यक्त केलं नसेल तर वर म्हटल्याप्रमाणे आपण एका छोट्याशा काचेच्या पेटीमध्ये बंद असल्यासारखे आयुष्य जगत असतो आणि ज्यातून आपल्या भावनांशी जो डिस्कनेक्ट झालेला असतो तो आपला जेव्हा इमोशनल वेंटिंग होतं किंवा डिस्चार्ज होतो त्यानंतर ते पुन्हा रिकनेक्ट होतं आणि तुम्ही तुमच्या भावनांशी पुन्हा जोडले जाता. सहावा फायदा म्हणजे जेव्हा आपण कोणाशी तरी खूप मनातल्या आतल्या कप्प्यातलं जेव्हा बोलू शकतो तेव्हा आपल्याला मला कोणीतरी समजून घेणारं आहे, आपल्याला कोणीतरी सपोर्ट करणारी व्यक्ती आपल्या बरोबर आहे किंवा माझं कोणीतरी खूप व्यवस्थित ऐकून घेणारं आहे, ही एक समाधानाची भावना आपल्या मनामध्ये तयार होते. सातवा फायदा म्हणजे अगदी सायकोलॉजीच्या भाषेमध्ये किंवा सायंटिफिक दृष्ट्या सांगायचं जर झाला तर तुम्ही एखाद्या एम्पॅथेटिक माणसाच्या बरोबर बोलण्यापूर्वी तुम्हाला एखादी गोष्ट असते ती नुसतीच बॉदर करतेय हे समजत असतं, पण जेव्हा तुम्ही कॉन्शियसली वेंटिंग करायला लागता तेव्हा तुम्हाला त्या इमोशनला नक्की काय म्हणतात किंवा त्याचा सोर्स कुठून आहे हे समजतं आणि मग त्यावर काम करणं सोपं जातं. आठवा बेनिफिट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या भावना या वेळच्या वेळी योग्य पद्धतीने व्यक्त केलेल्या असतात तेव्हा भूतकाळात झालेल्या जखमांचा तुमच्या वर्तमानातल्या बिहेवियरवर परिणाम होत नाही, कारण या वेंटिंगमुळे त्या भूतकाळातल्या जखमा या हील झालेल्या असतात. तेव्हा पास्टमध्ये मनाला झालेल्या जखमांचं हे जे हिलिंग आहे हा या प्रोसेसमधला सगळ्यात महत्त्वाचा फायदा असतो. याचा नववा महत्वाचा होणारा फायदा म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या भावना या योग्य पद्धतीने तिच्याकडून व्यक्त झालेल्या असतात तेव्हा त्याचा डिस्ट्रेस पॅटर्न मधून ती व्यक्ती पूर्णपणे मोकळी होते आणि मग ती तिचं आयुष्य समृद्ध पद्धतीने किंवा ॲट इट्स फुलेस्ट जगायला सुरुवात करते. आणि दहावा अतिशय महत्वाचा फायदा तो सांगताना मला जग्गी वासुदेव म्हणजे सद्गुरू आहे ना त्यांना एकांनी प्रश्न विचारला होता की साधना केल्यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का, तर तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं की साधना केल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात की नाही ते मला माहिती नाहीये, पण अशा व्यक्तींना प्रश्न कमी पडतात किंवा त्यांना प्रश्नच उरत नाहीत.
असंच काहीसं योग्य व्यक्तीकडे बोलून भावना व्यक्त केल्यावर होतं। यामुळं तुमच्या भूतकाळात झालेल्या कोणत्या जखमा कशा हील होतात हे माहीत नाही आणि तुमचे भावनांचे जे डॉट्स असतात ते कसे कनेक्ट होतात ते पण समजू शकत नाही, पण तुम्हाला एक स्वच्छ अशी क्लॅरिटी वागताना जगताना नक्की येते। असे हे 10 फायदे आपण कॉन्शियस व्हेंटिंगचे किंवा भावनांचा निचरा योग्य पद्धतीने योग्य व्यक्तीसमोर बोलून जर आपण केला तर हे 10 फायदे तुम्हाला नक्की दिसू शकतात। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि तुम्ही तुमच्या शारीरिक आरोग्याची जशी काळजी घेता तशीच ती तुमच्या मानसिक आरोग्याचीही घेत राहा। थँक्यू।